जलगांव में व्यापारी के साथ मारपीट और लूट की घटना सामने आई है। पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों को गिरफ्तार किया है। व्यापारी के जलगांव स्टेशन पहुंचने पर आरोपियों ने इस घटना को अंजाम दिया। ये घटना उस समय हुई जब धुले के व्यापारी शहीद मुन्ना कुरैशी जलगांव रेलवे स्टेशन उतरे। जैसे ही कुरैशी रेलवे स्टेशन के बाहर पहुंचे, 3 आरोपियों ने उन्हें जबरन अपने साथ 2 पहिया वाहन पर बिठाकर अपहरण कर लिया। आरोपी कुरैशी को अन्य जगह ले गए, जहां उनकी पिटाई कर लूटपाट की घटना को अंजाम दिया गया। इसके बाद उन्हें धमकी देते हुए आरोपी फरार हो गए। इस मामले में व्यापारी की शिकायत के आधार पर जलगांव शहर पुलिस ने 3 संदिग्धों को गिरफ्तार किया है। काल दिनांक 1 तारखेला जळगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 35/24 BNS कलम 137(2), 309(4), 351, 3, 35 प्रमाणे एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यातील फिर्यादीच्या सांगण्यानुसार फिर्यादीचं नाव आहे शाहीद मुन्ना कुरैशी। हा कर्नाटक एक्सप्रेसने तो धुळ्याचा असताना तिथं जात होता। तर रेल्वे स्टेशनच्या बाहेर तो पान खाण्यासाठी उतरला असता तिथील काही 3 मुलांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून बळजबरीने मोटरसायकलवर बसवलं व गोदावरी मेडिकल कॉलेजकडे घेऊन गेले। त्याच्याकडून 20,000 रुपयाची मागणी केली, परंतु त्याच्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळे त्याने ऑनलाईन पद्धतीने 2,000 रुपये एकाच्या ऑनलाईन खात्यावर घेतले आणि 300 रुपये त्याच्या खिशातून काढून घेतले। तो फिर्यादी आपल्या पोलीस स्टेशनला आल्यानंतर संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी त्यांचे DB स्टाफ यांनी तात्काळ त्या स्थळाचे CCTV फुटेज चेक केले। आपले नेत्र विभाग येथील महेश वर्मा यांच्या सहकार्यातून शहरातील विविध CCTV फुटेजची पडताळणी करण्यात आली। त्याच्यातून जे 3 आरोपी होते त्यांची ओळख पटवली गेली। त्याच्यातून ते 3 आरोपींची नावं समोर आलेली आहेत। यश रवींद्र पाटील आव्हाने, मनोज आधार सोनवणे कांचननगर, महेंद्र पांडुरंग पाटील वाटिका आश्रम जळगाव। या 3 आरोपितांना आपण काल तात्काळ ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा API शिकरे करत आहेत आणि आज आरोपीच्या रिमांड काढून त्यांना कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येणार आहे।